खरी वारसदार समर्जित गाडगे आहे. वीरेंद्र मंडलिक बालिश आहे, लहान बाळ आहे. त्याला तेवढी मला वाटते समजता असती तर हे खाली कर्तव्य त्यांनी केलं नसतं. म्हणून मला वाटतं तोंडात चाललं वयाप्रमाणे बोलण्याची आवश्यकता होती, परंतु कारण नसताना हे बोलून मला वाटतं लोकांच्या मध्ये जी भावना आहे शाहू महाराजांच्या बद्दल ती काय बदलू शकतात. सोशल मीडियावर मेसेज पण फिरवला जातोय की शाहू महाराजांना गादी देताना बराच गदारोळ झाला होता. 20 वर्ष दाखवून चालले आपले कोण आहे खाली घ्या ना दसरा मेळावा बंद पडला होता असं सगळं. हे सगळं षडयंत्र भाजपचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची वक्तव्य असतील, शाहू महाराजांच्या बद्दलची वक्तव्य असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील यांच्याबद्दलची वक्तव्य आपण ऐकलेली आहेत. राज्यपालांसारख्या महोदयांनी केलेल्या आहेत. आणि म्हणून मी आत्ता देखील बोललो, महामानवांच्या बद्दल एक वेगळं वातावरण तयार करायचं आणि इतिहास बदलायचं काम भाजप करते. महाराष्ट्रातली जनता ह्याला बळी पडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा आता पराभूत उमेदवारांना आपण आता आव्हान महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे शाहू महाराज 3 लाख मतांना निवडून येतील आम्हाला खात्री आहे. कारण की लोकांचा उमेदवार म्हणून ते या ठिकाणी उभे आहेत आणि पहिल्यापासून म्हणतो जनता भाजप अशी निवडणूक. मिलिंद देवरांनी काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही आणि दलित विरोधी काँग्रेसची भूमिका आहे अशी मिलिंद देवरांनी टीका केली. मला वाटतं 50 वर्ष मिलिंद देवरा काँग्रेसमध्ये होते. आता कदाचित त्यांना चिठ्ठी लिहून दिली असेल हे बोलण्यासाठी. मला सांगलीमध्ये ठाकरे गटाने जी भूमिका घेतली आहे तो काँग्रेसचा बाले केला आहे. अशी भूमिका घेतल्यामुळे तिथं कुठेतरी अपेक्षाचा सांगलीबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या. विश्वजित कदमांनी प्रचंड प्रयत्न, विराज पाटील शहर अध्यक्ष असतील, विक्रम सावंत असतील यांनी प्रचंड पराकाष्ठा केली की ती सीट काँग्रेसला मिळावी. शेवटी पाडव्याच्या दिवशी ज्यावेळी ही आघाडी अंतिम जाहीर झाली त्यावेळी ही सीट शिवसेनेला त्या ठिकाणी गेली. आणि म्हणून काही ऍडजस्टमेंट मी त्यावेळी म्हणलं की जवळजवळ 45 सीटा ह्या एकमतानं या राज्यामध्ये गेल्या. 3-4 ठिकाणी थोडे मतभेद झालेले आहेत हे आम्हाला मान्य करावे लागेल. परंतु शेवटी महाविकास आघाडी म्हणून आमचा एजेंडा असेल 48 सीटावर जास्तीत जास्त प्रमाणात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी.